सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ कौशल्य केंद्र आणि डांग सेवा मंडळ नाशिक संचालित कला व वाणिज्य महाविद्यालय उंबरठाण यांच्या संयुक्त विद्यमाने 3 दिवसीय बांबू हस्तकला कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे। प्रत्येक जण आपली सृजनशील कल्पनाशक्ती वापरून बांबूंपासून शेकडो वस्तू तयार करू शकतो। सध्या प्लास्टिकच्या वस्तू बाजारात मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत, मात्र या पर्यावरणास हानिकारक आहेत। म्हणून येणाऱ्या काळात बांबू हस्तकलेपासून बनवलेल्या वस्तूंना प्रचंड महत्त्व येणार आहे। त्यामुळे ही बांबू हस्तकला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी आत्मसात करून आपला व्यवसाय सुरू करावा असं आवाहन डांग सेवा मंडळ नाशिक संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती हेमलता बेडकर यांनी याप्रसंगी केलं। मेळघाट येथील संपूर्ण बांबू केंद्र आणि पुण्यातील मेळघाट सपोर्ट ग्रुप हा आदिवासी बांधव यांच्यासाठी दुवा ठरला आहे। संपूर्ण बांबू केंद्राच्या मार्फत जवळपास मेळघाटात 20,000 आदिवासी बांधवांना बांबू हस्तकलेचं प्रशिक्षण देऊन रोजगार उपलब्ध करून दिला। त्याचप्रमाणे सुरगाणा परिसरातील आदिवासी विद्यार्थ्यांनी बांबू हस्तकला आत्मसात करून रोजगार निर्मिती करू शकता असा विश्वास सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ कौशल्य विकास केंद्र समन्वयक श्री महेश डबीर यांनी या कार्यशाळेतील विद्यार्थ्यांना दिला। बांबूपासून बनवलेल्या शोभेच्या वस्तूंना शहरात प्रचंड मागणी आहे, त्यामुळे या हस्तकलेतील व्यवसायाच्या संधी ओळखून एक नवा उद्योग सुरू होऊ शकतो, असे मत महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर एकनाथ आहेर यांनी मांडले। मेळघाट येथील संपूर्ण बांबू केंद्र प्रशिक्षक श्री महेंद्र पवार व ममता पवार यांनी विद्यार्थ्यांना बांबूपासून वेगवेगळ्या वस्तू प्रात्यक्षिक स्वरूपात बनवून दाखवल्या। या कार्यशाळेचं उद्घाटन सत्राचं सूत्रसंचालन प्राध्यापक तुळशीराम चौधरी यांनी केलं, तर प्राध्यापक किशोर काळे यांनी आभार प्रदर्शन केलं। यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक सुभाष पवार, प्राध्यापक छाया सेदाणे, प्राध्यापक मधुकर गावित, प्राध्यापक कलावती थविल, प्राध्यापक उमाताई देशमुख, प्राध्यापक ज्योती येवले, प्राध्यापक हेमलता महाले, प्राध्यापक मनदीप राऊत, प्राध्यापक मंगेश सूर्यवंशी, प्राध्यापक विशाल आहिरे, प्राध्यापक प्राजक्ता शिरसाट, श्री अनिल कदम, अनिल ठाकरे, हिरामण गावित, यशोदा गावित, उंबरठाण व मुल्हेर महाविद्यालयातील विद्यार्थी उपस्थित होते। जनमत लाईव्ह न्यूज करता बोरगाव प्रतिनिधी लक्ष्मण बागोल यांची रिपोर्ट।